साक्री येथील पशुपक्षी प्राणी रक्षक सागरचं माणिकचंद टाटिया यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन गो हत्या पशुपक्षी हत्या रोखण्यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे। साक्री शहरात बालपणापासूनच पशुपक्षी प्राणीमात्रांविषयी प्रेम असलेले तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या चिमणी सारखा दिसणारा लहान पक्षी या ग्रामीण भागात लावरी म्हणून जंगलातील पक्षी पिंजरा लावून पकडतात व त्यांची शहरात विक्री करत असतात। मात्र विक्रेत्यांकडून विकत घेऊन पुन्हा जंगलात सोडून त्यांचा जीव वाचवणे पशुहत्या रोखण्याचे काम सागर शेख टाटिया यांनी केले आहे। धुळे येथे मंगळवारी भरणाऱ्या बाजार जाऊन लहान लहान गुरांची विक्री केली जात असून त्या ठिकाणी जाऊन 7 ते 8 वर्षाचे गायीचे वासरे विक्रीसाठी आणले होते। विक्रीकरिता आणलेले वासरे विकत घेऊन त्यांनी गोशाळेत पाळण्यासाठी सोडून आल्याने आत्मिक समाधान व्यक्त केले। तुमच्या हातून घेऊन गेले हे प्रभू, मी सागर शेख, मी जीवदयाचं काम 10-20 वर्षापासून करतो। मी लावरी आणि अशा पक्ष्यांना सोडत असतो, परंतु मला माझ्या आत्म्याने एक दिवस सांगितलं की तू धुळ्याच्या मार्केटमध्ये जा। आणि मी धुळ्या मार्केटमध्ये गेलो आणि धुळ्या मार्केटमध्ये गेल्यानंतर 8 दिवसाचे जीव, 15 दिवसाचे जीव गाईची वासरं, 2 महिन्याचे वासरं मी पाहिले आणि ते लोक मला 2000 रुपयामध्ये, कोणी 3000 रुपयामध्ये, मी असे 5000 रुपयामध्ये असे जीव घेतले। काल मी एक गाय आणि एक वासरू 8000ला घेतलं, नंतर सगळे वासरू 2 ते 2500मध्ये असे 12 जीव घेतले। आणि या जीवाची हिंसा धुळ्यामध्ये असलेले कत्तलखाने कमीत कमीत 50 कत्तलखाने आहेत आणि हे सगळे जीव कत्तलखान्यात जातात। हे या जीवाला कसं तरी प्रमाणे वाचवणं पाहिजे, काय केलं पाहिजे, शासनाने याच्याबद्दल गंभीर दखल घेतलं पाहिजे आणि याकरता प्रत्येक गोरक्षकाने थोडंसं लक्ष देऊन आपल्या गावामधून हे लहान वासरं येऊ नये हे बी लक्ष ठेवावं। दुसरी गोष्ट अशी आहे की हे आता आपण काय म्हणतो की हे जे जीव येतात ते लोक 2000ला विकून जातात, 2500ला विकून जातात आणि त्या वासऱ्याला काही काहींना दूध नसतं, दूध त्याच्या पोटात चारा नसतो आणि चारानंतर ते द्रव त्या गाईचं एवढंसं दूध देत नाही। काही लोक आता गाई दूध कमी देते म्हणून विकायला जातात। गाभण गाय 8 ते 9000ला मिळते, गाय आणि वासरू 12000ला मिळतं। अशा प्रकारची इतकी हिंसा होते की आपण म्हणतो कत्तलखान्याचे जीव नाही, हे कत्तलखान्यात जाण्यासारखे जीव नाहीत। या जीवांना कोणत्याही प्रकारे शासनाने म्हणा, प्रत्येकाने कोणी बी आता वाचवलं पाहिजे अशी माझी आत्मा म्हणते। म्हणून मी सर्वांना विनंती करतो, प्रत्येक यांना की शेतकऱ्याला ज्याच्याजवळ चारा नसेल, चुरा नसेल, पोत नसेल तर त्याने आपले जीव, आपले जे लहान वासरू असो, गाय असो, ती नौकार गोशाळामध्ये पाठवायची किंवा शेजारच्या गोशाळामध्ये पाठवून सहकार्य एवढं मला करावं की ते न विकता स्वतःहून जाऊन गोशाळेमध्ये पाठवा। प्रत्येकाला ही विनंती आहे की या जीवाची हाल करू नका। याकरता मी भगवंताकडे अर्ज करतो आणि या अर्जाकरता मी तुमच्याकडे आज आलेलो आहे। त्याकरता मी BSPला अर्ज केला, DSPकडे गेलो होतो, नंतर कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो। अगोदर मी धुळ्याचे काही नाव भेटवणं आमदार अनुपर अग्रवालला भेटलो। अनुपर अग्रवालने बी थोडासा प्रयत्न केला आणि त्याच्या प्रयत्नाने थोडाफार यश आला। त्याने 120 गाई जप्त करून तिथून जप्त करून त्याने त्या गोशाळेत पाठवल्या। मला अनुपर अग्रवालने बी माझ्याकरता खूप चांगलं काम केले। तसंच त्या ठिकाणी असलेले मार्केट कमिटीचे लोक बी खूप चांगल्या प्रकारे काम करतात, परंतु हे लोक घेऊन ठेवतात, रात्रभर ठेवतात, दुसऱ्या दिवशी कोणत्याही मार्गाने घेऊन जातात। सगळे इतके जीव येतात, काल कमीत कमी 200 जीवाच्या आसपास
पण हे लहान वासरं 50च्या आसपास असतील असा अंदाज आहे. परंतु मी 14 जीवाला सोडलं. तरी मला कृपण आहे सर्व बांधवांना, ज्याच्याकडे गाय वासरू असेल त्याने आता चारा चुरा नसेल, पाण्याची व्यवस्था महागाईच्या मध्ये काही वेळेस परवडत नसतं, तरी त्याने आपण स्वतःहून गोशाळेमध्ये जीव पाठवलं तर त्या जीवाची हत्या होणार नाही, जीव वाचवेल असं माझं मन आहे. तरी मला सर्वांनी सहकार्य करावं. इतकं बोलून मी माझं भाषण संपतो. अरियंत भगवंता नमो अरियंतानम नमो सिद्धानम नमो ऐर्यं नमो स्वाम. गुरुदेव की यज्ञाचो चित्त हरिमंगलम अरियंता मंगलम सिद्धामंगलम सौमंगलम केवळ नमो चित्त हरि शरणम पवज्जामि अरियंत शरण पवज्जामि साहू शरण पवज्जामि केवल बदन शरण अरियंत भगवान का शरण सिद्ध भगवान का शरण साधु महात्मा शरण केवल धन 4 शरणा और चरना को जो वो सभी जन काम करे, जो आए वो उसने में मुझे सहकार्य करे, इसी भावना के साथ